नमस्कार, द रॅपो न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी शेख मुजमिल। धर्माबाद नगर परिषद निवडणुकाच्या अनुषंगाने आपण धर्माबाद नगर परिषदेतील उमेदवारांची मुलाखत घेत आहोत। त्याच अनुषंगाने आपल्याकडे आज प्रभाग क्रमांक 6 मधून भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया एकंदरीत या निवडणुकीमध्ये उतरण्याचं कारण आणि कोणकोणते ते विकास मुद्दे घेऊन या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरले। तरी मॅडम काय सांगणार की तुम्ही या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक रिंगणात आहात, कोणकोणते विकास मुद्दे घेऊन या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये उतरलात? मी धर्माबाद नगर परिषद सार्वजनिक प्रभाग क्रमांक 6 मधून ओबीसी कॅन्डिडेट डॉक्टर रिंकूराजे सुरकुरकर भाजप याच्याकडून कमळ या निशाणीवरून उभं टाकलेली आहे। एवढंच की मला जनतेसाठी भरपूर कामं करायची आहेत। मागच्या टर्मलासुद्धा मी नगरसेविका होते। मी मागे आमचे साहेब खासदार साहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आमची अध्यक्ष सत्ता असताना सुद्धा अध्यक्ष यांनी दुसऱ्या पक्षात असते म्हणून आम्ही आमच्या स्वतःच्या बळावर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या स्वबळावर साहेबांनी दिलेले आम्हाला जे निधी त्या निधीनुसार आम्ही आमच्या वार्डात भरपूर कामं केलेले विकास कामे, तरी आणखी काही उर्वरित कामे जे असतील त्या आम्ही या टर्मला पूर्ण करून घेऊ अशी आम्ही जनतेला शाश्वत देतो। व आज माझ्यासोबत या भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनीताताई जगमपल्ली ताई माझ्यासोबत उपस्थित आहेत। तरी सर्वांना नम्रतेने विनंती करते की सर्वांनी नगराध्यक्ष नगरसेवकाचे तिन्ही मत कमळला द्यावे व अशोकराव चव्हाण साहेब, माननीय आमदार राजेश पवार साहेब व पूनमताई साहेब यांचे सर्वांचे बळकट कळावे त्या सर्वांना मी विनंती करते आणि आपले भरभरून मत कमळला द्यावे अशी सर्वांना विनंती करते। कारण तुम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेले आहात, तरी मागील 5 वर्षापासून नगर परिषदेवर कोणाची सत्ता नव्हती, कारण प्रशासन कार्यकाळ होता। तर तुम्हाला त्या काळामध्ये अशा कोणकोणत्या समस्या जाणवल्या की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करणार? प्रशासन असल्यावेळेस सर्वांचे मेन मुद्दे म्हणजे साफसफाईचा होता। रस्ता साफसफाई, नाली साफसफाई, घंटागाडी वेळेवर येत नव्हती। त्यावेळेस पण तरी आम्ही नगरपालिकेला विनंती करत होतो, कारण आम्ही त्याच्या अगोदर 5 वर्ष आम्ही होतो नगरसेवक म्हणून। त्यासाठी आमच्या रिक्वेस्टवरून त्यांनी येत होते, पण जेवढं क्लिननेस पाहिजे समजा जेवढं कामे होत पाहिजे तेवढं होत नव्हते। पण तरी माननीय राजेश पवार साहेबांनी आम्हाला त्यावेळेस पण निधी उपलब्ध करून दिली। या 4 वर्षात सुद्धा आम्ही आमच्या वार्डात भरपूर रस्ते वगैरे काम करून घेतलो। एवढंच होतं की जे प्रशासनाच्या अंडरमध्ये जे कामं होते समजा साफसफाई करणं, समजा जे रोजगारांना जे दिलेलं कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नाल्या काढणं किंवा घंटागाडी ते वेळेवर थोडं होत नव्हते। पण आमच्या रिक्वेस्टवरून आम्ही त्यांना बोलून घेत होतो, समजा जे कामं करायचे टाईमवर आम्ही करून घेत होतो। सर, नगर परिषद निवडणुकामध्ये तुम्ही नगरसेविका उमेदवार प्रतिनिधी आहात, तरी जनतेला येणाऱ्या काळामध्ये काय सांगणार? तर मी या अगोदर माननीय अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वात भरपूर निधी आणलेला आहोत। 3 ते 6 कोटी निधी आणलेला आहोत मी। आज जे बी कामं झालेत अशोकराव साहेबांच्या नेतृत्वात तेव्हा कामं झालेले आहेत 5 वर्षात। नंतर आमदार राजेश पवार साहेब एवढा विकास त्यांनी एवढं निधी आणलेत की एवढं भरपूर निधी आजपर्यंत कोणताही आमदार आणलेला नाही। एवढा विकास कोणी करू शकले नाही आजपर्यंत। तर त्यांनी त्यांच्या विश्वासावर राहून सगळे मतदार त्यांनी मतदान करावं असं माझी विनंती आहे। मागील आमच्या कामाचा अनुभव पाहून, जनतेचा आमच्यासोबतचा साथ पाहून सर्व जनतेला नम्रतेची विनंती करते की आपण सर्वांनी आपले तिन्ही मत भरभरून या कमळास टाकावे आणि याच्यासोबत माननीय अशोकराव चव्हाण साहेब, माननीय श्री राजेश पवार साहेब व पूनमताई यांचे मनोबळ बळकट करावे अशी सर्वांना नम्रतेने विनंती करते व सर्वांनी भरभरून मत टाकावे, कमळाला मत टाकावे।